पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नेत्रा, नेत्रा, नेत्राला भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल आधीच कळतं। नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे। काकू, काय झालं? नेत्रा, ही तुझी त्रिनयना देवी आहे का ग? हो। मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते का ग तुझी त्रिनयना देवी? हो काकू, आणि देवी आईकडे काही मागावंही नाही लागत। न मागताच देवी आई मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते। खरंच न मागता देव बरंच काही देतो। एकटेपणा, नको असलेली माणसं। नेत्रा, मी ना देवाकडे कधीच काहीच मागितलेलं नाही आजपर्यंत। तू तुझ्या देवीला विचारशील का ग एकदा केदार बद्दल? म्हणजे तो कसा आहे, कुठे आहे, त्याचा पत्ता काय आहे? नेत्रा, एकदा विचार ना, तो सुखरूप आहे की नाही ते, की त्याचं काहीतरी झालंय। तू देवीला विचार ना आणि सांग म्हणावं एकदा काय ते, त्याचं काय चांगलं झालं असेल, वाईट झालं असेल, पण काय झालंय ते सांग म्हणावं। काकू, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा आधी। असं का बोलताय तुम्ही? चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच घडतं। नाही, खोटं आहे नेत्रा। ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना फक्त बोलायच्या आहेत। चांगल्या माणसांबरोबर काहीच चांगलं नाही घडत। उलट जे वाईट विचार करतात ना त्यांच्याच मनासारखं घडतं सगळं। आणि रुपालीने तर हे सिद्ध करून दाखवलंय। या घरात सुद्धा ना तेच घडलंय। ममता वहिनी, केदार, अगं किती चांगल्या मनाचे, पवित्र मनाचे होते दोघेही। काय घडलं त्यांच्या बरोबर? आणि या उलट रुपाली वहिनीचं काय झालंय बघतेस ना तू? काय झालंय? भांडाभांडी सगळी काय झालं? काय माहिती मिळाली तुला? काय, मी त्या गावात गेलो। गावकऱ्यांकडनं मला असं कळलं की नेत्राच्या आजोबाला ती मोडी लिपी वाचता येते, पण त्या म्हाताऱ्याकडनं तो ग्रंथ वाचून घेऊ शकत नाही। आणि म्हणून अजून दुसऱ्या कोणाला ती मोडी लिपी वाचता येते का त्याचा शोध घेतला। मग कोणाला येते मोडी लिपी वाचता? नेत्रा, तिला येते मोडी लिपी वाचता। हा डोक्यावर पडलाय काय ग? अरे त्या नेत्राकडनं ते पुस्तक वाचायला कशी मदत मागू शकतो आपण? हे मला काय माहिती नाही। मला ताईने सांगितलेलं काम मी चोख पार पाडलं की नाही, संपला विषय। त्या म्हाताऱ्यांनी स्वतःच्या नातीना म्हणजे नेत्रा आणि तिच्या बहिणीला दोघींना मोडी लिपी वाचायला शिकवलेलं आहे। काय? नेत्रा आणि हेमा दोघी। तू आहे ना हा शहाणपणा करणं बंद कर, कळलं ना? अरे त्या नेत्रा आणि तिच्या बहिणीकडनं कशी मदत मागता येईल आपल्याला हे पुस्तक वाचायला? हा, अरे खुल्या भावात चोरी पकडली जाईल। नाही, मदत घेऊ शकतो आपण। म्हणजे? हो, चोराच्या घरी केलेली चोरी ही चोरी नसते, कळतंय का तुम्हाला अनिल? ताई काय बोलतेस तू? एक नंबरची चोर आहे ती नेत्राची बहीण हेमा। पैशासाठी वाटेल ते करू शकते ती, पैशाचं आमिष दाखवलं तर ती करू शकेल हे।
नाही 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 नाही. मला वाटतं बायको काय आहे, समजा त्या हेमाने तिचं तोंड उघडलं ना तर नाही उघडणार ती. मी सांगते ना, ती म्हणेल तितका पैसा देऊ आपण तिला, ती गप्प राहील आणि हे काम करेल. बायको मला वाटतं तू हा रिस्क घेऊ नकोस. अगं त्या हेमाने तोंड उघडलं ना तर आपण सगळे 12च्या भावात लटकू. ताई, आयुष्यात पहिल्यांदा मला दाजी जे काय बोलतोय ना ते पटतंय. मला एक सांग, जगात का फक्त ती हेमा एकटीच आहे का जिला मोडी लिपी वाचता येते? पण दुसरं कोणीतरी शोधू ना ज्याला ती मोडी लिपी वाचता येईल. नाही नाही, आणखी कोणीही वाचू शकतच मोडी लिपी. पण हे त्रिनयना देवीच्या ग्रंथाचं गुपित जर गुपितच राहायला हवं असेल तर हे काम हेमाकडूनच करून घ्यायला लागेल आपल्याला. हेमाला पैसे देऊ आणि हे काम करून घेऊ तिच्याकडून. म्हणजे आपलं कामही होईल आणि त्रिनयना देवीच्या ग्रंथाचं गुपित गुपितच राहील. ही रुपाली हरणार नाही, लढणार, लढत राहणार. जोपर्यंत समोरचा नेस्तनाबूत होत नाही तोपर्यंत लढत राहणार. बाबा तुम्ही कधी आलात आणि असे बघताय काय माझ्याकडे? आवाज द्यायचा ना मला. नाही, तू कामात दंग होतास, बिझी होतास आणि आज तू एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक दिसतोस म्हणून तुला डिस्टर्ब नाही केला. नाही, काही विशेष काही नाही. सकाळी जिम मध्ये गेलो होतो, छान वर्कआउट झालाय, सो छान फ्रेश वाटतंय. अरे पण तू तर त्रिनयना देवीच्या देवळात गेला होतास म्हणून मला फ्रेश वाटतंय असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही तसं नाही, पण तुला देवळातून कसं वाटलं, तुझी नेमकी भावना काय होती हे जाणून घ्यायचंय मला. बाबा मला काय वाटलं यापेक्षा जास्त नेत्राला काय वाटलं हे इम्पॉर्टंट नाहीये का? म्हणजे बाबा पर्सनली आय फील देवळात जाणं हे कम्प्लिटली सायकोलॉजीशी रिलेटेड आहे. मी काल नेत्राला जेव्हा देवळात घेऊन गेलो तेव्हा तिथले गावकरी खरं तर नेत्राला देवळात जाऊ देत नव्हते. आणि त्यांच्या बोलण्यातून मला असं समजलं की इतकी वर्ष हेच घडतंय. कदाचित त्यामुळेच नेत्रावर परिणाम झाला असावा असं माझं तरी प्रेडिक्शन आहे. बाबा तुम्हाला सांगतो, काल जेव्हा नेत्राने ते देऊळ पाहिलं तेव्हा भान हरपल्यासारखी धावली ती त्या देवळाकडे. शी वॉज एक्साइटेड. आणि त्यानंतर जर गावकऱ्यांनी तिला देवळात जाऊ दिलं नसतं तर आय एम शुअर तिला खूप त्रास झाला असता. पण मग मी घेऊन गेलो तिला त्या देवळात. त्या त्रिनयना देवीच्या मूर्तीकडे बघून नेत्रा इतकी इमोशनल झाली होती, आय कांट इवन एक्सप्लेन. आय डोंट नो मी कसा गेलो त्या देवळात, पण तिथे जाऊन मला एक गोष्ट समजली आहे. जर प्युअर सायंटिफिकली विचार केला तर नेत्राला त्या देवळामुळे, त्या देवीमुळे फायदाच होईल. आणि असं का वाटतंय तुला? बाबा काय आहे, म्हणजे बघा आपल्याला कधी कधी एखाद्या जागेवर जाऊन आतून खरंच खूप छान वाटतं. काल नेत्राबरोबर तसंच झालं. त्या देवळात गेल्यावरती इतकी इमोशनल झाली होती. शी वॉज व्हेरी हॅपी. आणि सी आपल्याला नेत्राच्या सायकोलॉजिकल कंडिशन मध्ये इम्प्रूव्हमेंट हवी आहे, सो तिच्यासाठी देवळात जाणं चांगलंच झालं ना. हा, तिला त्या त्रिनयना देवीचं वरदान वगैरे यावर मला काही बोलायचंच नाही. गुड थिंग इज दॅट की चांगले बदल होत आहेत. खरंय, चांगले बदल होत आहेत, गोष्टी योग्य दिशेने जात आहेत. यू प्लीज कॅरी ऑन. ओके.
चांगला चाललाय अभ्यास. कशाला नाटकं पाहिलंय मी. मम्मा मगाचपासून मी अभ्यास करतोय. तू आलीस तेव्हा नेमका मी ब्रेक घेतला होता आणि मोबाईलमध्ये बघत होतो. पण मग मोबाईलवर काय बघत होतास? नथिंग स्पेशल. स्क्रोलिंग ओव्हर सोशल मीडिया. खोटं बोलू नकोस. हां मला खरं खरं सांग, अजूनही त्या नेत्राच्या बहिणीबरोबर बोलतोस ना तू? त्या हेमा बरोबर? फोन चेक करे ना मी. नाही नाही मम्मा, आय स्वेअर ऑन यू, असं काहीच नाहीये. हे बघ, आमचा आता काहीच कॉन्टॅक्ट नाहीये आणि तसा होऊही शकत नाही, कारण जे काही घडलं ना त्याच्यानंतर तिने तिचा नंबर चेंज केलाय. सो आमचा आता काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. सो आय डोंट रिअली नो ती कुठे आहे, कशी आहे. खरं बोलतोयस तू? यू कॅन चेक इफ यू वॉन्ट टू. खरंच माझ्याकडे नाहीये तिचा नवीन नंबर. हेमाचा नवीन नंबर नेत्राकडे नक्कीच असणार, पण तिच्या मोबाईलमधनं मिळणार कसा? तिला कळलं तर? संकेत येतात ना तिला. मामा काय झालंय? काही नाही. मामा ट्रस्ट मी, खरंच आमच्यात आता काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. कळलंय मला. पण मग तू आत्ता हे प्रश्न का विचारतेस? एनिथिंग सिरियस? सिरियसली अभ्यास कर. बास आहे तेवढं. हिच्या फोनमधूनच घेते आता हेमाचा नंबर. काही हवंय का तुम्हाला? नाही नाही, चहा करायचा होता. बरं मी करताय. नको नको, मी करते. आईंना हवाय चहा. मी ठेवते ना बाईसाहेब. आईंना माझ्या हातचा चहा आवडतो, मी करते. बरं आता विचारतेच तर एक काम सांगते. करशील ना? हो. नाही नको, नाही तर उगाच. रुपाली बाईसाहेब कामच सांगतात, उगाच नोकरासारखं वागवतात. नकोच ते. बाईसाहेब मी कधी कोणत्याही कामाला नाही म्हणाले आहे का? बरं ऐक, वरती जा गच्चीत आणि झाडांना पाणी घाल. बदा घालू नकोस. बघ कुठल्या झाडाला किती पाणी हवंय आणि तसं घाल. बरं ठीक आहे. राहू दे ना, नंतर येऊन करणारच आहेस ना. हो पण ठेवून देते.
उंदीव बनावू के? किती दिवस झाले उंदीव केलायच नाही ना. किती मस्त बनवते मी आणि या वेळेला जास्त करते ना. तुम्ही जास्त का? मज्जा 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 आली. हो भाज्या लागतात की नाही? हो बघ आधी आहेत का भाज्या. चल. हो मी चेक करते. सासूमा कुठे गेले? हमણાં તો અહીંયા જ હતા. બોલો. ब्रो व्हॉट्सअप. तन्मय, आय एम सो सॉरी. तू फोन केला होतास पण मी मीटिंग मध्ये होतो. इट्स ओके. बोल ना, फोन का केला होतास? ऑल ओके ना ब्रो? म्हणजे ते हेमाला घेऊन परत काही इश्यू झालाय का घरात? नाही, पण तू असं मध्येच का विचारतोयस? आज मामाने रॅन्डमली टॉपिक काढला होता तिचा. नाही, इश्यू काही नाहीये. हा, पण तू मध्येच सस्पिशियस वागतोस ना, म्हणून आईने विचारलं असेल कदाचित. ब्रो नक्की ना? हो, हेमाचा काहीच इश्यू नाहीये, पण इथून पुढे हेमाचं नाव काढायचं नाही. हेमाचा विषय बंद. ओके? येस. हाय. मला एक ब्लॅक कॉफी देशील प्लीज? हो. शेखर साहेब त्यांच्या खोलीत गेलेत का? त्यांची पण कॉफी नेली असती. नाही नाही, बाबा आलेच नाहीयेत माझ्या बरोबर. काय म्हणजे तुम्ही एकटेच आलात? साहेब कुठे आहेत? माहित नाही. साहेब असं काय करता? एक फोन करायचा ना मला, मी आले असते तुमच्या बरोबर. तुम्ही एकटे का आलात? रिलॅक्स रिलॅक्स. बाबा आले होते मला सोडायला, मला ड्रॉप केलं आणि मग त्यांच्या मित्राकडे गेलेत. मी आलो, फ्रेश होतो. कॉफी पाठव. अद्वैत साहेब हेमाबद्दल काय बोलत होते? साहेब एक विचारायचं होतं तुम्हाला. नेत्रा, खरंच मी एकटा नाही आलोय. बाबांनी मला बाहेर सोडलं मग. नाही नाही, ते नाही, दुसरं काहीतरी विचारायचं आहे. ओ सॉरी, बोल. आता तुम्ही आणि तन्मय हेमाबद्दल काहीतरी बोलत होता. काय झालंय? तू ऐकलं नाहीस का? नाही, म्हणजे फक्त तुमच्या तोंडून हेमाचं नाव ऐकलं. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? काही झालेलं नाहीये. ऍक्च्युली आज आई तनूला हेमाबद्दल विचारत होती. बाई साहेब? हो. अचानक काय काय विचारत होत्या? अगं काही नाही, सहज विचारलं असेल. त्याचंच त्याला आलं टेन्शन, म्हणून तो मला विचारत होता की काही प्रॉब्लेम आहे का. ऍक्च्युली घाबरला होता तो. मागच्या वेळी खूप मोठा इश्यू झाला होता ना, म्हणून. बॉडीगार्ड, टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाहीये. तुम्ही फ्रेश व्हा, मी कॉफी घेऊन येते. बॉडीगार्ड, हे छान जमतं हा तुला. काय? हे असं विषय बदलायला. तुला काय वाटलं विषय बदलला की मला कळणार नाही, तुला टेन्शन आलंय? नाही नाही साहेब, टेन्शन नाही आलंय. बॉडीगार्ड, मी जेवढा वेळ तुझ्या बरोबर घालवला ना, तेवढा वेळ कोणाच बरोबर घालवला नाही. सो तुला टेन्शन आलंय की नाही हे तू मला सांगायची गरज नाहीयेस. तू न सांगता न बोलता सुद्धा तुझं मन कळतं मला.
सो टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाहीये. रिलॅक्स. मी कॉफी घेऊन येते.